नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आता दुपार झाली होती, समर्थला फार भूक लागली होती, मला काहीतरी खाऊ हवाय असं म्हणत होता तो। मग मी चिरमुरे फक्त त्याला दिले होते अशी खरी मक्याचा चिवडा घालून, पण त्याला ते नको होते। मग लक्षात आलं खारी डाळ आहे शिल्लक, म्हणून मग खारी डाळ घेतली, सोबत त्याच्या कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि झटपटीत म्हणलं अशी खमंग अशी खारी डाळ याला बनवून देऊयात। तर आपण आता ही खारी डाळ बनवायला घेऊयात मैत्रिणींनो। तर मस्त असा कांदा आणि टोमॅटो ह्या खारी डाळमध्ये घालून घेतलेला आहे मैत्रिणींनो, आणि सोबतच हे चिरमुरे आणि याच्यामध्ये आपण मक्याचा चिवडा घातलेला आहे। हे दोन कॉम्बिनेशन खूप छान लागतं। याच्या सोबत आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचा आहे मैत्रिणींनो, तर एक लिंबू पिळून घेऊया। यात थोड्याशा बिया पण माझ्याकडून पडल्या, त्या मी काढून टाकते। उन्हाळ्यामुळे लिंबू व्यवस्थित येत नाहीये, त्यात रस पण जास्त नसतोय, तरीही 2-3 थेंब मी पिळ। तर मगाशी थोडासा रस कमी होता म्हणून दुसरं लिंबू समर्थनी आणलेले चिरून, आणि तो आता त्या साच्याच्या साह्याने पिळायला। त्याला बिया पडलेल्या आवडल्या नव्हत्या, त्याने ते काढून घेतलेत। आणि हा नाश्ता खरंच खूप सुंदर अप्रतिम लागतो, आणि समर्थसाठी हा झटपटीत मी नाश्ता दुपारसाठी बनवलेला आहे। तुम्ही पण ट्राय करू शकता मैत्रिणींनो। अशी खारी डाळ आपल्याला मिळतेच किराणा दुकानात, बाजारात वगैरे, आणून ठेवायची कधी तर असं दुपारी मुलांना चटपटीत करून द्यायला येतं। काय माहिती का, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मुलं व्यवस्थित जेवत नाहीत, तर असं आपण चटपटीत काहीतरी त्यांना बनवून दिलं की ते आवडीनं खातात। तर आता हे सगळं बघून समर्थच्या आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, आणि आम्ही आता सुंदर असं ह्या सगळ्या गोष्टी खाणार आहे मैत्रिणींनो। तर अशाच एखाद्या चटपटीत व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूयात, तोपर्यंत बाय।